जय भीम. जेवणाचं ताट वाढले आणि अन्नाचा घास घ्यायलाच विसरलो असं म्हणण्यासारखाच हा प्रकार घडलेला आहे. प्रजासत्ताक दिन आणि भारतीय संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्तृत्वाची देण आहे आणि त्याच प्रजासत्ताक दिनाच्या भाषणामध्ये पालकमंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख करायला विसरतात. काय तर म्हणे चुकून राहून गेलेलं असेल. महामानवांचे नाव विसरणे ही चूक नाही तर जाणीवपूर्वक केलेला अपमान आहे. संविधानामुळे मिळालेल्या खुर्चीवर बसून संविधान निर्मात्याचेच नाव विसरणे हे चुकून घडलेलं नाही तर मुद्दाम केलेलं राजकारण आहे. साहेब, ज्यांच्यामुळे तुम्ही भाषण देत आहात त्या महामानवाचा विसर पडणं म्हणजे तुमची मानसिक विकृती दाखवते. हा झालेला प्रकार ज्यांच्यामुळे समोर आला त्या म्हणजे भीमाजी वाघीण, वन विभाग कर्मचारी माधवी जाधव. एवढ्या भर गर्दीमध्ये कोणीही प्रश्न विचारला नाही की बाबासाहेबांच्या नावाचा उल्लेख का नाही केला, पण या ताईंनी धाडस दाखवला आणि पालकमंत्र्यांसमोर प्रश्न उभा केला की बाबासाहेबांचा उल्लेख तुम्ही भाषणात का केला नाही. अशा ताईंना सल्यूट. शेवटी आपण बाबासाहेबांचे लेकरं आहोत. जर एवढाच या देशातल्या लोकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा त्रास होत असेल तर का जगताय त्यांच्या उपकाराखाली. जेव्हा जेव्हा अशा घटना घडतील तेव्हा तेव्हा ही बाबाची लेकरं हा समाज उभा राहील आणि अशा कार्यकर्त्यांचा हा समाज निषेध करतो. जय भीम, जय संविधान.